तर मग तात्या आत्या काका काकी मावशी काका बहीण भाऊ जे पण कोणी उबेर चालवत असेल ना भाई, बायकॉट करा. लय चरबी आली उबेरला, आपल्या बलबुत्यावर मोठी झाली आणि आपल्यावरच आता गुन्हे दाखल करून आपल्यावर केस करायचा प्रयत्न करायला लागले. मित्रांनो, उबेरला डायरेक्ट बायकॉटच करून टाका. बिंदास ओला रॅपिडो हाय आपल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडियनच यापत ही बाहेर गावून आलेली आणि इथे येऊन माझा महिना आलाय या कंपनीला. सगळ्यात महत्वाचं सांगतो, जोपर्यंत आता केसचा निकाल लागत नाही, डॉक्टर साहेब जोपर्यंत काय बोलत नाही तोपर्यंत आहे ना मित्रांनो, जी परवडतंय ना भाडं तेच घेऊन जा. कारण की कस्टमर मागं बसले बसले कंप्लेंट टाकायला लागले आणि जास्त पैसे मागायला लागले म्हणून अशी एक मी रेकॉर्डिंग ऐकलेली आहे. तर सगळ्यात महत्वाचं सांगतोय, जर कस्टमरला पटत असेल आणि आपल्याला जो फेअर आवडत असेल तो फेअर तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि तो फेअर घ्या. बाकी ज्यांची लायकी नाही, तुम्हाला एक सांगतोय, ते आता मला कमेंट करतात, यांची लायकी रिक्षात बसायची पण नाही, ते आता ह्या चीप झालेल्या रेटमध्ये एसयूव्ही गाड्यात फिरायला लागलेत. आणि एकदम बिना अकलीचे लोक, ते लोक त्यांना अकलीच नाहीयेत. आणि खऱ्यानेच भाई आता कमेंट बॉक्सवर येतात कोण कोण एकदम फालतू मध्ये त्यांच्या आईबापांनी त्यांना काय संस्कार दिलेत हे त्यांच्या त्या मेसेजवर आणि त्या कमेंटवरच लगेच समजून जाते. आपल्याला आपल्या आईबापांनी चांगले संस्कार दिले तर आपण आपले चांगल्या शब्दात बोलतो. त्यांच्या जे कमेंट बॉक्सवर जे लिहितात ना, ते त्यांच्यावर त्यांचे काय संस्कार आहेत लहानपणापासून त्यांच्या घरच्यापर्यंत. आणि असे लोक आपल्या गाडीत बसतात आणि असेच लोक कंप्लेंट टाकतात, ज्यांना हायच नाही, ज्यांची लायकी मोठ्या गाडीत फिरायची रिक्षात बसायची बी नाही, तसे लोक बसून पाठीत बसून कंप्लेंट टाकतात. 20 किलोमीटरला जे 200 रुपये 230 रुपये असे फेअर दाखवतात ना, हेच लोक. काही लोक चांगले पण आहेत, एक्स्ट्रा पैसे देऊन जातात, जरी त्यांना बोललं की त्यांना आपल्या भावना कळतात आणि ते लोक चांगलेच वागणूक देतात आणि चांगले फेअर पण देतात. पण जे असे कस्टमर असे जे मागं बसल्या बसल्या कंप्लेंट टाकतात, त्यांना कधीच गाडीचे फेअर हे परवडणारच नाहीत. तर मित्रांनो, बिंदास उबेर बायकॉट करा. डॉक्टर केशव क्षीरसागर सरांच्या मागं पाठिंबा आपण असाच बळकट करूया. पुढे काय होतंय काय ना सगळे मी अपडेट देईल. बिंदास तुम्ही बायकॉट करा, ओला आणि रॅपिडो चालवा. पुढचं काय होतंय ते आपण बघून घेऊ, सगळे एकजूट होऊयात आणि परत अशा प्रकारे आपण आंदोलन उभं करूयात की ह्या कंपन्यांना ऐकावंच लागणार. आणि आपल्याला सरकारी रेटच पाहिजेत, आपल्याला जास्त नाही पाहिजे. सरकारने जे GR पास केलं त्या GR जे पास केलं तेच GRच्या रेटने आपण चालणार आणि चालूनच राहणार. जय हिंद.